हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रेयोग आर्ट गॅलरीज. तर आज आपण या व्हिडिओमध्ये छोटीशी अशी हँडपर्स कशी तयार केलेली आहे याचा पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर चला तर मग आपण बघूया. आपण एक मॅजिक लूप तयार करून घेऊया. मॅजिक लूप तयार केल्यानंतर त्यामध्ये 3 चेन, यानंतर याच लूपमध्ये 11 डबल क्रोशेट घालणार आहोत. डबल क्रोशेट घातल्यानंतर पहिल्या 3 चेनमध्ये फर्स्ट चेनमध्ये एक स्लिप नॉट घालून फर्स्ट राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपण धागा कट करून दुसरा धागा जॉईन करणार आहे. दुसरा कलर जॉईन करून घेऊया. यानंतर 3 चेन, तिथेच आपल्याला एक डबल क्रोशेट घालायचा आहे. परत एक चेन, पुढचा जो डबल क्रोशेट आहे त्यावर आपल्याला 2 डबल क्रोशेट, एक चेन, 2 डबल क्रोशेट, एक चेन. अशाच प्रकारे सेकंड राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेटवर प्रत्येक डबल क्रोशेटवर आपल्याला 2 डबल क्रोशेट आणि एक चेन घालून दुसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. पहिल्या 3 चेनमधील फर्स्ट चेनमध्ये स्लिप नॉट घालून सेकंड राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला सेकंड राऊंड कंप्लीट झाला. आपण 2 चेनच्या गॅपमध्ये दुसरा कलर जॉईन करून घेणार. पहिल्यांदा आपल्याला 3 चेन, याच ठिकाणी आपल्याला 2 डबल क्रोशेट, परत आपण एक चेन घेणार आहोत. पुढचा जो एक चेनचा गॅप आहे तिथे आपल्याला 3 डबल क्रोशेट, एक चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, एक चेन. अशाच प्रकारे थर्ड राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक जो एक चेनचा गॅप आहे त्याच्यामध्ये 3 डबल क्रोशेट आणि एक चेन घालून हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. फर्स्ट चेनमध्ये स्लिप नॉट घालून तिसरा राऊंड आपला कंप्लीट झाला. यानंतर आपल्याला 3 चेन, त्याच ठिकाणी आपण 2 डबल क्रोशेट घालणार आहोत. यानंतर आपल्याला 2 चेन घ्यायच्या. पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, दोन चेन,
अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक जो एक चेनचा गॅप आहे त्यामध्ये 3 डबल क्रोशेट आणि 3 डबल क्रोशेट नंतरनं 2 चेन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हा चौथा राऊंड कंप्लीट करून घेऊया. फर्स्ट चेनमध्ये स्लिप नॉट. अशा प्रकारे आपला चौथा राऊंड कंप्लीट झालेला आहे. 3 चेन, त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, यानंतर ना एक चेन, आणखीन एक चेन घेणार आहोत आपण. पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशेट घालायचे आहेत. 1 2 3, यानंतर 2 चेन, परत 2 चेन, यानंतर ना पुढच्या गॅपमध्ये 3 हाफ डबल क्रोशेट, यानंतर 2 चेन, आणि पुढचा जो गॅप आहे त्यामध्ये आपण 3 डबल क्रोशेट, 2 चेन, त्याच ठिकाणी आपण परत 3 डबल क्रोशेट घालणार आहोत. टोटल आपले एका गॅपमध्ये 6 होतील. यानंतर ना 2 चेन, पुढचा जो गॅप आहे तिथे आपल्याला 3 हाफ डबल क्रोशेट, 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये आपण हाफ डबल क्रोशेट घालणार आहोत. 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, 2 चेन, त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, अशा प्रकारे आपण स्क्वेअर तयार करायचे. पुढच्या गॅपमध्ये 3 हाफ डबल क्रोशेट, 2 चेन, परत 3 हाफ डबल क्रोशेट, 2 चेन, 3 डबल क्रोशेट, दोन चेन, तिथेच आपण 2, परत 3 डबल क्रोशेट, 2 चेन, तीन हाफ डबल क्रोशेट, 2 चेन, 3 हाफ डबल क्रोशेट, 2
2 चेन, पुढचा जो कॉर्नर आहे तिथे आपल्याला 3 डबल क्रोशेट, दोन चेन, पहिल्या चेनमध्ये स्लिप नॉट. अशा प्रकारे आपला हा 5वा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आपण धागा कट करून घेऊया. 3 चेन, 1 2, याच ठिकाणी आपण 2 डबल क्रोशेट घालणार आहोत. 1 2, यानंतर 1 चेन, पुढचा जो गॅप आहे तिथे 3 डबल क्रोशेट, एक चेन, परत पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, यानंतर सेंटरला जो गॅप आहे त्या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, इथे आपण 2 चेन घेणार आहोत आणि परत आपण 3 डबल क्रोशेट त्याच ठिकाणी घालणार आहोत. एक चेन, नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. असेच आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट आणि एक चेन घालायची आहे. फक्त सेंटरला जे आहेत तिथे आपल्याला 3 डबल क्रोशेट, 2 चेन, 3 डबल क्रोशेट असं 4 ठिकाणी आपल्याला घालायचं आहे. तशा प्रकारे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. अशा प्रकारे आपला 6वा राऊंड कंप्लीट झालेला आहे. 7 ते 10 पर्यंतचे जे राऊंड आहेत ते सेम पॅटर्नमध्ये आपण रिपीट करणार आहोत. अशाच प्रकारे मी पुढचे राऊंड पण आता कंप्लीट करून घेते. दुसरा कलर जॉईन करून घेऊया. 10 राऊंड कंप्लीट झाल्यानंतर मी इथे दुसरा कलर जॉईन करून घेते. तुम्ही कोणताही कलर जॉईन करू शकता. आपल्याला प्रत्येक डबल क्रोशेटवर एक सिंगल क्रोशेट घालायचं.
अशा प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. अशा प्रकारे आपली स्क्वेअर शेपमध्ये डिझाईन तयार झालेली आहे. टोटल 11 राऊंड आपले झालेले आहेत. यानंतर आपण बॅक साईड जी आहे ती वरती घेऊन असं मध्यभागी फोल्ड करणार आहोत. फोल्ड केल्यानंतर आपण या दोन्ही ज्या साईड आहेत ते स्लिप स्टिचच्या साह्याने बंद करून घेणार आहोत आणि इथे चैन बसवून घेणार आहे. तर इथे मी धागा जोडून घेते. धागा जोडलेला आहे. आता आपण एक चैन घेऊया. यानंतर पुढच्या जे सिंगल क्रोशेट आहे तिथे आपण एक एक स्लिप नॉट घालून घेऊया. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर एक एक स्लिप नॉट घालून घ्यायची. अशा प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. अशा प्रकारे मी प्रत्येक सिंगल क्रोशेट दोन सिंगल क्रोशेटला एक एक स्लिप नॉट घालून हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आपलं स्टिच झालेली आहे, पाहू शकता. अशा प्रकारे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. प्रत्येक सिंगल क्रोशेटमध्ये एक एक स्लिप नॉट घालून घ्यायची आहे. हँड पर्स तयार झालेली आहे, पाहू शकता. आता आपल्याला फक्त इथे आपण चैन बसवून घेऊया. अशा प्रकारे आपली पर्स तयार झालेली आहे, बघू शकता. मल्टी कलरमध्ये आपण ही पर्स तयार केलेली आहे. इथे मी छोटासा हँडल तयार केलेला आहे आणि चैन हातानेच मी चैन बसवून घेतलेली आहे. बघू शकता. अशा प्रकारे आपली छोटीशी अशी पर्स तयार झालेली आहे.